प्रशासनाला वेठीस धरणं फार धोका आहे, लोकशाहीला धोका आहे. प्रशासनातील काही अधिकारी जर योग्य कायदेशीर मार्गाने काम करत असतील तर तेच समाजसेवक असतात, तेच पब्लिक सर्वंट असतात, तेच समाजाचं हित जोपासणारे असतात. पण त्यासाठी त्या हायली क्वालिफाईड लोकांना सुद्धा जर अडाणी अल्पशिक्षित राजकारणी वेठीस धरत असतील आणि त्यांच्या इशाऱ्यावर त्यांना काम सांगत असतील, कामात अडथळा करत असतील, तर हा समाजाच्या दृष्टीने लोकशाहीचा धोका आहे. लोकशाहीला जर अबाधित ठेवायचा असेल, लोकशाही जर लोकाभिमुख ठेवायची असेल तर नागरिकांना त्याचा दखल घेणं गरजेचं आहे. कारण नागरिकांनी दखल काय घ्यायची आहे तर अल्पशिक्षित अडाणी असे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजकारणात जाऊ द्यायचं नाही, ही दखल फार महत्त्वाची आहे. भारतामध्ये आजपर्यंत 70-75 वर्षापासून योग्य ती निवडणूक सिस्टम आलीच नाही. त्याच्यामुळं काय झालं की हे जे गुंड प्रवृत्तीचे घराणेशाही, वंशवादी, परिवारवादी अशा लोक राजकारणात जातात आणि ते सुशिक्षित लोकांना वापरून घेतात, प्रशासनाला दबावात ठेवतात. त्यामुळे समाज फार दूर राहिला, समाजाचं तर हित होणं फार दूर राहिलं. त्यामुळे आता सुशिक्षित समाज निर्माण झाला आहे, जनजागृती झाली आहे, लोकांना जाणीव झाली आहे, लोकांना राजकारण कळतं. राजकारण्यापेक्षाही आम समाजातील नागरिकांना राजकारण जास्त कळतं. त्यामुळे भल्या बुऱ्यांची ओळख त्यांना चांगली आहे. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची ताकद समाजामध्ये निर्माण करण्याचं काम सैनिक समाज पार्टी करत आहे. कारण सैनिक समाज पार्टी आज तिला फक्त धैर्य देण्याचं काम करत आहे. आत्ताच्या सिस्टमप्रमाणे निवडणुका जिंकायच्या नाही. निवडणुका ह्या लोकशाहीच्या मार्गाने, लोकतंत्राच्या मार्गाने जिंकायच्या आहेत. हा सैनिक समाज पार्टीचा नारा आहे आणि सैनिक समाज पार्टी त्यासाठी प्रयत्न करत राहणार आणि करत आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं ध्येय उद्दिष्ट आहे ते खास निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आहे. निवडणुकी सिस्टमच बदलायची आहे, तरच ह्या देशामध्ये खरी लोकशाही येईल. जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य येईल, त्याला जनलोकतंत्र म्हणता येईल. आणि ते आणण्याचा प्रयत्न आम समाजातील नागरिकांनी करायला पाहिजे. त्यामुळे आमचे आव्हान आहे, जनतेला आव्हान आहे की तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये जोडत जावे, ही नम्र विनंती. भारतवर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.